नाही आता क्राईम वाढत चाललेला हे आपण पाहतो। म्हणजे ड्रग्ज हे आता सर्रास जशा पद्धतीने एखादी पान सुपारी मिळते तशा पद्धतीने आता ड्रग्ज गल्लीच्या कोपऱ्यावर मिळायला लागलेत। हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे आणि मला वाटते या संदर्भात आम्ही अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगतो की या संदर्भात तुम्ही योग्य ती भूमिका घ्या। कोल्हापूरमध्ये सुद्धा अनेक घटना आता घडत आहेत। म्हणजे आई वडिलांच्या वर अगदी खुनाचा प्रयत्न करण्याचा देखील अशा चर्चा पुढे येताना आपल्याला दिसत आहेत। नाही मला वाटते मधल्या काळात झाल्यानंतर परत प्रशासनामध्ये शिथिलता आली, परत त्याच पद्धतीनं हे चालू आहे अशी परिस्थिती आहे। आता एखाद्या पोर्टवरच कोट्यावधी रुपयाचे ड्रग्ज मिळत असतील आणि त्याची चौकशी होत नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी प्रशासनाला वाटते आम्हाला कोण विचारणारच नाही। म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा आता पुण्यामध्ये या सगळ्या गोष्टी घडत असतील तर मला वाटते कायदा व सुव्यवस्था आता राहिलेली नाही हे वास्तव।